नमस्कार, मी स्नेहा गावडे पाटील. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या महत्त्वाच्या खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर मोशी येथील गट नंबर 95 बाबत शिस्तभंगाची टांगती तलवार, मोशी कोट्यावधींची जमीन प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश. पुणे जिल्ह्यातील खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. मौजे मोई येथील कोट्यावधी रुपये किमतीच्या जमीन प्रकरणात अधिकाराचा गैरप्रकार आणि नियमबाह्य आदेश दिल्याचा ठपका ठेवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेडसे यांच्या विरुद्ध 3 महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मौजे मोई तालुका खेड येथील गट नंबर 95 या जमिनीबाबतचा अर्ज तत्कालीन तहसीलदारांनी 4 डिसेंबर 2024 रोजी फेटाळून लावला होता. मात्र विद्यमान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्याच जमिनीबाबत अर्जदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि खोटे दस्तऐवज तयार करून 19 सप्टेंबर 2025 रोजी या जमिनीबाबत नवीन नियमबाह्य आदेश पारित करण्यात आले. या गंभीर प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त पुणे यांनी 4 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाला सादर केला होता. या अहवालाची दखल घेत महसूल मंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता पुढील 90 दिवसात चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोषी अधिकारी श्री प्रशांत बेडसे, तहसीलदार खेड, पदाचा दुरुपयोग, कागदपत्रात फेरफार आणि जुना निकाल बदलून नवीन नियमबाह्य आदेश देणे. मंत्रालयातील कार्यसन अधिकारी मोहसिन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24, खेड, पुणे.